नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय. आणि हो, योग्य माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता यावा हाच आमचा प्रयत्न आहे. हेच हेच ते प्रश्न आहेत जे आज आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करत आहेत, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आणि हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण, जर तुम्हाला अशीच खरी आणि सखोल माहिती हवी असेल तर आपलं कृषी साथी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की बाजारात नेमकं घडलं तरी काय? म्हणजे हे दर इतके अचानक कसे काय कोसळले? ओहो, आठवतंय. अगदी काही दिवसांपूर्वीचीच तर गोष्ट आहे ही. प्रक्रिया प्लांटमधून सोयाबीनला हा भाव मिळत होता. सगळा बाजार स्थिर होता. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एक आशा होती की चला, यंदा तरी चांगला पैसा हातात येईल. आणि मग अचानक सगळं चित्रच पालटलं. आज बाजारातले दर बघा. थेट या पातळीवर आलेत. खरं सांगायचं तर ही घसरण फक्त चिंतेची नाहीये, तर अनेकांसाठी हा एक मोठा धक्का आहे. तर मग ही एवढी मोठी घसरण झाली तरी कशामुळे? यामागे कारण ठरली एक बातमी. एका आंतरराष्ट्रीय व्यापार कराराची बातमी, जिने बाजारात अक्षरशः भीतीचं वातावरण पसरवलं. तर झालं असं की बातमी आली की भारत आणि अमेरिकेमध्ये एक करार झालाय आणि या करारानुसार अमेरिकेतून येणारा सोया तेल आणि DDGS यावर 0% म्हणजे काहीच आयात शुल्क लागणार नाही. आता आयात शुल्क म्हणजे काय? तर परदेशातून येणाऱ्या मालावर लागणारा टॅक्स. याचा सरळ सरळ अर्थ असा की आता हा माल कोणताही जास्तीचा कर न देता थेट आपल्या बाजारात येऊ शकतो. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आपल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मनात एकच मोठी भीती निर्माण झाली की आता आपलं काय होणार. पण थांबा, ही भीती कितपत खरी आहे? चला, आता जरा अफवा बाजूला ठेवूया आणि प्रत्यक्ष आकडेवारी काय सांगतेय याच्या खोलात शिरूया. सत्य काय आहे ते शोधून काढूया. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अमेरिकेला जो शुल्कमुक्त आयातीचा कोटा दिलाय ना, तो भारताच्या एकूण आयातीच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. म्हणजे बघा, आपण दरवर्षी साधारणपणे 55 लाख टन सोयातेल आयात करतो. आणि या करारानुसार फक्त 5 लाख टन तेलच शुल्कमुक्त येणार आहे. म्हणजे विचार करा, 55 लाखापुढे 5 लाख. त्यामुळे बाजारात आयातीचा महापूर येईल ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही आयात अमर्याद नाहीये. तिला एक लिमिट आहे. यावर कोटा पद्धतीचं बंधन आहे. त्यामुळे जशी भीती अनेकांना वाटत होती की अमेरिकेचा माल सगळा बाजार खाऊन टाकेल, तसं काहीही होणार नाही. बरं, आता येऊया भीतीच्या दुसऱ्या भागाकडे. DDGS. हे DDGS म्हणजे काय? तर मक्यापासून इथेनॉल बनवताना मिळणारा एक उपपदार्थ, जो पशुखाद्य म्हणून वापरला जातो. आता भीती अशी पसरली की हा DDGS आपल्या सोयापेंडसाठी एक स्वस्त पर्याय ठरेल. आणि आपली सोयापेंड कोण विचारणार नाही. पण खरंच असं आहे का? नाही. इथला आर्थिक गणित पूर्णपणे वेगळं आहे. अमेरिकेतून येणारा DDGS, त्याची मूळ किंमत आणि मग तिथून इथपर्यंतचा वाहतुकीचा खर्च, हे सगळं एकत्र केलं की तो आपल्या भारतातल्या DDGS पेक्षा बराच महाग पडतो. त्यामुळे तो आपल्या सोयापेंडसाठी स्वस्त पर्याय ठरूच शकत नाही. हे गणितच बसत नाही. मग आता प्रश्न उरतो की जर हा व्यापार करार मुख्य कारण नाही, तर मग हे दर कोसळलेच कशामुळे? यामागचा खरा गुन्हेगार कोण? आणि खरा गुन्हेगार ती बातमी नाहीये. खरा गुन्हेगार आहे त्या बातमीवर झालेली आपली प्रतिक्रिया. हे एक दुष्टचक्र बनलं. कसं ते बघा. बातमी आली, प्रक्रियाधारांनी लगेच भाव थोडे कमी केले. हे बघून शेतकऱ्यांना वाटलं की अरे बापरे, अजून नुकसान होणार. मग सगळ्यांनी एकाच वेळी आपला माल विकायला काढला. आणि झालं काय? बाजारात अचानक सोयाबीनचा महापूर आला. मागणी तेवढीच राहिली, पण पुरवठा प्रचंड वाढला. आणि मग जे व्हायचं तेच झालं. दर कोसळले. आणि हे आम्ही नाही म्हणत, खुद्द प्रक्रियादारांनी म्हणजे ज्या मिल्स आहेत त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय की दरातली ही घसरण परदेशातून माल आल्यामुळे नाही, तर आपल्याच शेतकऱ्यांनी एकाच वेळी प्रचंड माल विकायला आणल्यामुळे म्हणजे स्थानिक पुरवठा वाढल्यामुळे झालीय. मग आता पुढे काय? सगळं संपलं का? तर अजिबात नाही. उलट बाजारात अजूनही आशेचा किरण आहे. दर पुन्हा कसे वाढू शकतात त्याची काही ठोस कारणं आहेत. चला ती पाहूया. हे बघा, बाजाराचा मूळ पाया अजूनही एकदम मजबूत आहे. पहिली गोष्ट, ह्या वर्षी आपल्या देशात सोयाबीनचं उत्पादन कमी झालंय. दुसरी गोष्ट, पोल्ट्री आणि इतर उद्योगांकडून सोयाबीनला प्रचंड मागणी आहे, ती कमी झालेली नाही.
आणि तिसरं म्हणजे आपली निर्यात ही जोरात सुरू आहे. म्हणजे एकदा ही भीतीची लाट ओसरली ना की हेच सगळे मुद्दे दरांना पुन्हा वर घेऊन जातील हे नक्की. आणि हे फक्त आमचं मत नाही तर बाजारातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचंही हेच म्हणणं आहे. त्यांच्या अंदाजानुसार दरांमध्ये नक्कीच सुधारणा होईल. इतकंच नाही तर दर पुन्हा हमी भावाचा टप्पा पार करू शकतात. त्यामुळे ही जी घसरण आहे ना ती तात्पुरती असण्याचीच शक्यता जास्त आहे. म्हणूनच या सगळ्या परिस्थितीतून एकच महत्वाचा सल्ला समोर येतोय जो सगळे तज्ज्ञ देत आहेत. तो म्हणजे घाबरून घाईघाईने आपला माल विकू नका. थोडा संयम ठेवा. आपण संयम ठेवला तर बाजाराला स्थिर व्हायला नक्कीच मदत होईल. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे. आपण या भीतीला आपल्या निर्णयांवर राज्य करू देणार की खऱ्या माहितीचा आणि धैर्याच्या जोरावर या परिस्थितीला तोंड देणार? निवड आपल्याच हातात आहे. अशाच प्रकारच्या सखोल आणि खऱ्या माहितीसाठी कृषी साथीसोबत जोडलेले रहा. आमचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.